नमस्कार. यांची तयारी होते तोपर्यंत मी म्हटलं की तुमच्याशी थोडंसं बोलते. आजच्या या रंगारंग स्टाफच्या गेट टुगेदरच्या कार्यक्रमामध्ये खरं तर आता बरेच जण जेवायला गेलेले आहेत, तरीसुद्धा विद्याप्रतिष्ठान परिवारातर्फे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. तसेच याच्या कार्यक्रमासाठी हजर असणारे आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय प्रभुणे सर, माझ्या सहकारी सचिव निलिमाताई कुंभोज सर, आपण सर्वच कॉलेजेसचे आणि शाळांचे प्रिन्सिपल, सगळाच टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, घरातले सगळेच, अगदी वरपासून ते खालपर्यंत ज्यांचं योगदान हा परिवार इतका मोठा करण्यामध्ये झालेलं आहे. आदरणीय पवार साहेबांनी एक छोटंसं रोपटं लावलं आणि त्याचं बघता बघता या वटवृक्षामध्ये रूपांतर होताना आपण सगळे साक्षीदार आहोत. खरं सांगायचं तर हा कार्यक्रम गेल्या 14 वर्षापूर्वी, तेव्हा चक्रवर्ती सर रजिस्ट्रार होते आणि आपल्या दरवर्षी एखादी संस्था, आपली एखादी शाळा किंवा एखादं कॉलेज दरवर्षी नवीन होत होतं. जेव्हा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम सुरू केला तेव्हा स्टाफची संख्या होती 1300, सगळी मिळून म्हणजे टीचिंग नॉन टीचिंग. आणि आता बघता बघता हा स्टाफ 1707 अशी संख्या झालेली आहे, इतका वाढलेला आहे. आणि आम्हाला सगळ्यांनाच वाटलं की आपल्या एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या संस्था आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आहेत, हा परिवार एकत्र येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि ह्या गेट टुगेदरची कल्पना सुचली आणि गेल्या 14 वर्षापासून, कोविडचं एखादं वर्ष गेलं असेल, पण गेल्या 14 वर्षापासून हा आपला सगळा कार्यक्रम अगदी आव्याहतपणे आणि उत्साहपूर्ण, आज तुम्ही बघितलं की सगळे जे कार्यक्रम झालेले आहेत ते कार्यक्रम किती सुंदर प्रत्येकाने तयारी केलेली होती. भारत आपला हा विविधतेने नटलेला देश आहेच आहे, पण प्रत्येक ठिकाणी अशी वेगवेगळी त्यांची पारंपरिक लोककला सगळ्याच गोष्टी आहेत. शास्त्रीय संगीतापासून ते पॉप रॉक, रेट्रो आणि ज्या काही आपल्याकडच्या कला आहेत ते दाखवण्याचा आपण सगळे प्रयत्न करता. आणि आपल्या विद्याप्रतिष्ठानची जी हिऱ्याची खाण आहे, ज्यांना तुम्ही सगळेजण पैलू पाडता तुमच्या परीनं, तुमचं खरोखरच मनापासून अभिनंदन आहे की गेल्या अनेक वर्षात या विद्याप्रतिष्ठानमध्ये अनेक हिरे जे तुम्ही तयार केलेत सगळ्यांनी मिळून, ते जगभरामध्ये आपापलं कौशल्य दाखवतायत, आपल्याला प्राऊड फील करतायत. अनेक ठिकाणी सगळी मंडळी आहे आणि आपण आपल्यासाठी काहीतरी एखादा कार्यक्रम असायला हवा. एवढ्या संस्था असताना आपली एकमेकांशी ओळख नसायची आणि या निमित्ताने सगळे एकत्र आले तर किमान आपला हा परिवार, किमान सगळेजण एकमेकांना ओळखतील, हा त्यामागचा खरा तर हेतू होता. सगळ्यांच्यामध्ये अनेक कलागुण असतात, प्रत्येकांना सादर करायला असं स्टेज किंवा अशी संधी मिळत नाही. आपल्याकडे पण खूप एंट्रीज येतात, सगळ्यांना असं वाटतं की आपण पण काहीतरी सादर करावं, पण तुमची तयारी बघून अगदी गॅदरिंगपेक्षा सुद्धा तुमचा उत्साह जास्त दिसतोय आणि खूप खूप कौतुक तुम्हा सगळ्यांचं. तुम्ही अतिशय सुंदर प्रकारे हे आजच्या सगळ्यांनीच मनापासून सादरीकरण केलेलं आहे आणि हेच तुम्ही पुढे मुलांमध्ये पुढे ते हे करणार आहात आणि येणाऱ्या सगळ्याच तुमच्या भावी आयुष्यामध्ये भावी पिढी ही सगळी हिऱ्याची खाण तयार करताना, त्यांना पैलू पाडताना तुम्हाला सगळ्यांनाच मी मनापासून शुभेच्छा देते. आणि आदरणीय प्रभुणे सरांनी विद्याप्रतिष्ठानतर्फे मला माझं अभिनंदन केलं, त्याबद्दलही आपल्या सर्वांच्या वतीनं आणि माझ्या वतीनं मी मनापासून आभार मानते. आपण सगळ्यांनीच अतिशय विद्याप्रतिष्ठानमध्ये आदरणीय पवार साहेबांपासून सगळ्यांचंच, प्रत्येकाचं या विद्याप्रतिष्ठानच्या वाढीसाठी योगदान आहे आणि हे नक्कीच आम्ही त्याचं सगळ्यांचं
कुठेतरी कौतुक होणं गरजेचं आहे आणि म्हणून हा कार्यक्रम अत्यंत चांगल्या रीतीने साजरा होतो. मी आपल्याला एवढीच विनंती करते की आपले सगळ्यांची मिळून असे एखाद दुसरेच कार्यक्रम होत असतात, पण त्यासाठी खास सगळ्यांनी वेळ काढला पाहिजे, जायची घाई नाही केली पाहिजे, जेणेकरून इथे आल्यानंतर जे आपलं जेवण असतं त्यामध्ये एकमेकांच्या ओळखी होतात, एकमेकांचे देवाणघेवाण होते. अनेक आपल्या वेगवेगळ्या संस्था आहेत, त्या वेगवेगळ्या संस्थांमध्ये अनेक चांगले चांगले कार्यक्रम असतात, पण आपण त्याच कार्यक्रमाचं एकमेकांशी देवाणघेवाण जर केली तर आपल्या इथेच अनेक गोष्टी, अनेक सगळे विषय आपल्या इथे आहेत आणि आपल्या एकमेकांना जर त्याची मदत झाली तर नक्कीच याचा पुढे फायदा आपल्यालाच होणार आहे, आपल्या विद्यार्थ्यांना. हा विद्याप्रतिष्ठानचा परिवार सगळ्याच अंगाने वाढतो आहे. AIच्या आत्ताच्या आगमनाने आपलं विद्याप्रतिष्ठान अजूनच देशामध्ये चमकत आहे आणि अशीच प्रगती आपण सगळ्यांनी करावी यासाठी या विद्याप्रतिष्ठान परिवारातर्फे, आमच्यातर्फे, सगळ्यांतर्फे आपल्या मनापासून सगळ्यांनाच शुभेच्छा देते. आणि हा थोडासा वेळ मिळाला आणि मी म्हटलं की इथं बसण्यापेक्षा आपण थोडंसं त्यानिमित्ताने तुमच्याशी बोलूया आणि सगळ्यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देते. तुम्हा सगळ्यांचे परत एकदा आभार मानते. ज्यापर्यंत विद्याप्रतिष्ठानविषयी मला जास्त ओढ लगाव का आहे, कारण विद्याप्रतिष्ठान जेव्हापासून तयार होत होतं, जमिनीपासून ती प्रत्येक बिल्डिंग आणि प्रत्येक झाडापासून, त्याची साक्षीदार मी आहे. आणि त्यामुळे मला ह्या विद्याप्रतिष्ठानविषयी आणि तुम्हा सगळ्यांविषयी जास्ती ओढ आहे. त्यामुळे विद्याप्रतिष्ठानचे असले कुठलेही कार्यक्रम असले तरी माझा जास्तीत जास्त हजर राहण्याचा आणि तुम्हा सगळ्यांना भेटण्याचा प्रयत्न असतो. आणि म्हणून आजसुद्धा मी वेळात वेळ काढून इथं आले आणि तुम्हाला सगळ्यांना भेटण्याची संधी मी घेतली आणि तुम्ही सगळ्यांनीच मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी मनापासून तुमचे धन्यवाद देते. मी आज ज्या स्थानावर आहे त्या स्थानावर पोहोचण्यासाठी तुम्हा सगळ्यांचाच योगदान आहे, त्यासाठी सुद्धा मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देते आणि थांबते. नमस्कार. धन्यवाद वहिनी साहेब.